हॅलो एव्हरीवन. आजच्या पार्टमध्ये आपण कॉन्केव मिनिस्कस, इट इज ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कॉन्व्हेक्स मिनिस्कस दॅट इज ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँड कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केविटी अभ्यासणार आहोत. रिवाइज करू. दॅट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट that is between a solid and liquid surface is defined as the angle between the tangent drawn to the free surface of the liquid and the surface of the solid at the point of contact measured within the liquid. म्हणजे जर ही टँजंट ड्रॉन केली तर ह्या टँजंट आणि सॉलिड सरफेसमधला जो अँगल आहे थिटा दॅट इज मेजर्ड विदिन द लिक्विड. देअरफॉर दिस इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. Now when the angle of contact is acute, the liquid form concave meniscus at the point of contact. म्हणजेच जर ॲक्यूट अँगल असेल म्हणजेच लेस दॅन 90 अँगल असेल हा थिटा तर कॉन्केव मिनिस्कस फॉर्म होते. आणि जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲप्ट्यूस असेल द लिक्विड फॉर्म कॉन्व्हेक्स मिनिस्कस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजेच ही टँजंट जी आहे यामधला आणि सॉलिड सरफेसमधला अँगल जर ऑप्ट्यूस असेल दॅट मीन्स ग्रेटर दॅन 90 डिग्री देन हिअर दॅट द अँगल इज ऑप्ट्यूस दॅट फॉर्म कॉन्व्हेक्स मिनिस्कस. याप्रमाणे कॉन्व्हेक्स मिनिस्कस फॉर्म होते. नाव हिअर द डिफरन्स बिटवीन द शेप ऑफ द मिनिस्कस इज ड्यू टू द नेट इफेक्ट ऑफ द कोहेजिव्ह फोर्स बिटवीन लिक्विड मॉलिक्यूल अँड अडेझिव्ह फोर्स बिटवीन लिक्विड अँड सॉलिड मॉलिक्यूल. आता आपण हाच पॉईंट अभ्यासणार आहे. कॉन्व्हेक्स मिनिस्कस असेल तर तेव्हा ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो आणि कॉन्व्हेक्स मिनिस्कस असेल तर तेव्हा ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. शेप ऑफ मिनिस्कसमध्ये आपण आधी कॉन्केव मिनिस्कस समजून घेणार आहोत. When there is acute angle of contact, there is a concave meniscus. For that, here we are going to consider that the example of solid-liquid pair. Example is liquid is kerosene and solid is glass. आता आपण आधी या फिगरचं डिस्क्रिप्शन समजून घेणार आहोत. Consider A is the molecule of liquid which is in contact with this solid surface. Now here draw sphere of influence about this molecule A. Now AP, that is the adhesive force which is horizontal to that of the solid surface. म्हणजेच AP हा adhesive force आहे. आपल्याला माहिती आहे adhesive force म्हणजे काय. that is the force of attraction between that is the molecule of the different substance. And therefore here that AP is the adhesive force. Now AC is the cohesive force. Cohesive force lies in liquid. आपल्याला माहिती आहे कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय. दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द सेम सबस्टन्स. AR दॅट इज द रिझल्टंट फोर्स, रिझल्टंट ऑफ कोहेजिव्ह अँड अडेझिव्ह फोर्स दॅट इज लाईज इन सॉलिड हिअर. AT दॅट इज द टँजंट. नाव थिटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. वी नो दॅट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन दॅट ऑफ द टँजंट and that of the solid surface. Now here consider explanation for the concave meniscus. Now molecule A, here we are going to consider only the molecule A of liquid that experience cohesive as well as adhesive forces. Now solid surface is vertical and here that the adhesive forces acting on this molecule A is horizontal. Now net cohesive force acting on this molecule A is directed at nearly 45 degree to either of the surface. म्हणजेच हा कोहेजिव्ह फोर्स या सॉलिड सरफेसशी आणि लिक्विड सरफेसशी 45 अंशाचा कोन करतो. नाव हिअर दॅट द मॅग्नेट्यूड ऑफ अडेझिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द कोहेजिव्ह फोर्स. इथे अडेझिव्ह फोर्स कोहेजिव्ह फोर्सपेक्षा जास्त आहे आणि म्हणून त्यांचा रिझल्टंट AR दॅट इज लाईज इन सॉलिड. अडेझिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे हा AR जो रिझल्टंट आहे हा सॉलिडमध्ये आहे.
अडेझिव्ह फोर्सचं मॅग्नेट्यूड जास्त असल्यामुळे लिक्विड मॉलिक्यूल सॉलिड सरफेसकडे जास्त प्रमाणात इकडे अट्रॅक्ट होतात. इन इक्विलिब्रियम स्टेट द नेट फोर्स AR ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल A मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस. म्हणजेच इक्विलिब्रियम स्टेटमध्ये हा रिझल्टंट AR जो आहे हा ह्या नॉर्मल सरफेसला किंवा मॉलिक्यूल Aला काय असतो, परपेंडिक्युलर असतो. फॉर द रिझल्टंट फोर्स AR टू बी नॉर्मल टू द टँजंट. आणि म्हणून हा AR ह्या टँजंटला काय असला पाहिजे, नॉर्मल असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे. सो दॅट द लिक्विड नियर द सॉलिड सरफेस दॅट शूड बी पाईल्ड अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री. सो दॅट टँजंट AT टू द लिक्विड सरफेस मस्ट बी परपेंडिक्युलर टू AR. म्हणजेच इथे हा रिझल्टंट AR ATला परपेंडिक्युलर असल्यामुळे हा लिक्विड सरफेस जो आहे तो काय होतो, वर ढकलला जातो. अँड देअरफॉर धिस मेक्स मिनिस्कस कॉन्केव. आणि म्हणून ही मिनिस्कस ह्याप्रमाणे कॉन्केव होते. अँड देअरफॉर सच अ लिक्विड वेट्स दॅट सॉलिड सरफेस. आणि म्हणून अशा प्रकारचे लिक्विड सॉलिड सरफेसला काय करतात, वेट करतात, म्हणजेच ओले करतात. सेकंड शेप ऑफ मिनिस्कसमध्ये आपण कॉन्व्हेक्स मिनिस्कस समजून घेणार आहोत. हिअर व्हेन देर इज ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट देन देर इज ए कॉन्व्हेक्स मिनिस्कस. फॉर दॅट वी आर कन्सिडरिंग दिस डायग्रॅम. अगेन वी कन्सिडर एक्झाम्पल ऑफ सॉलिड लिक्विड पेअर दॅट इज द मर्क्युरी अँड ग्लास. इथे आपण सॉलिड लिक्विड पेअरचं मर्क्युरी आणि ग्लासचं एक्झाम्पल कन्सिडर करणार आहोत. पहिल्यांदा आपण फिगर समजून घेऊया. कन्सिडर लिक्विड A molecule come in contact with solid surface. Here again draw sphere of influence about the molecule A. म्हणजेच A molecule जो सॉलिड सरफेसवर आहे हा कन्सिडर केला आणि स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स ड्रॉ केला. नाव मॉलिक्यूल A एक्सपिरियन्स बोथ कोहेजिव्ह अँड अडेझिव्ह फोर्स. नाव AP इज अडेझिव्ह फोर्स. AP हा अडेझिव्ह फोर्स आहे आणि AC दॅट इज द कोहेजिव्ह फोर्स. आत्ताच आपण मग पाहिलं AP अडेझिव्ह फोर्स दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द डिफरंट सबस्टन्स अँड कोहेजिव्ह दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द सेम सबस्टन्स. नाव हिअर AR दॅट इज द रिझल्टंट फोर्स हिअर दॅट इज लाईज इन लिक्विड. AT इज द टँजंट. AT ही टँजंट आहे. नाव अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा दॅट इज द angle between this tangent and the solid surface that is greater than 90 here because that is the obtuse angle and therefore meniscus is convex. आता हे झाली फिगर डिस्क्रिप्शन. नाव कन्सिडर एक्सप्लेनेशन ऑफ दिस फिगर. कन्सिडर द लिक्विड मॉलिक्यूल A नियर द सॉलिड सरफेस ऑफ कंटेनर. नाव मॉलिक्यूल A experience both cohesive as well as adhesive force. Now here that the wall is vertical and therefore AP that is adhesive force is horizontal to the molecule A. Now magnitude of cohesive force is so large. यामध्ये cohesive force adhesive force पेक्षा जास्त आहे and therefore that the resultant AR lies in liquid. यामध्ये cohesive force जास्त असल्यामुळे हा AR जो आहे तो लिक्विडमध्ये आहे. AR lies that is directed inside the liquid. Now in equilibrium state the liquid surface that is the net force AR acting on all molecule similar to molecule A that must be normal to the liquid surface. म्हणजेच ही रिझल्टंट AR जी आहे ही AR ह्या A मॉलिक्यूल सारख्या सर्व लिक्विड सरफेसला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. Therefore the liquid near the wall should creep inside against the solid boundary. आणि म्हणून ही जी लिक्विड लेअर आहे सॉलिड सरफेस जवळची दॅट इज हिअर क्रीप इनसाईड, म्हणजेच ती आतल्या बाजूने ढकलली जाते. अँड देअरफॉर हिअर दिस मेक्स द मिनिस्कस कॉन्व्हेक्स. आणि म्हणून या लिक्विड सरफेसची मिनिस्कस काय होते, कॉन्व्हेक्स या प्रकारे होते. And therefore here
that is the so that its tangent AT is normal to AR. आणि म्हणून ही जी टँजंट AT आहे ही ARला काय असते, परपेंडिक्युलर असते. देअरफॉर सच अ लिक्विड डझंट वेट द सॉलिड सरफेस. आणि म्हणून अशा प्रकारचे जे लिक्विड आहेत ते सॉलिड सरफेसला ओले करत नाहीत किंवा वेट करत नाही. तिसऱ्या शेप ऑफ मिनिस्कसमध्ये आपण 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कन्सिडर करणार आहोत. म्हणजेच यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो तेव्हा मिनिस्कस कशा पद्धतीने असते ते पाहणार आहोत. नाव हिअर फॉर दॅट कन्सिडर एक्झाम्पल ऑफ प्युअर वॉटर अँड ग्लास. इथे सॉलिड लिक्विड पेअरची आपण प्युअर वॉटर आणि ग्लास हे एक्झाम्पल कन्सिडर करूया. त्याआधी आपण फिगर समजून घेऊया. AP दॅट इज द अडेसिव्ह फोर्स दॅट इज लाईज इन सॉलिड. AT that is the tangent here along the vertically downward direction. AR that is the resultant force. Now consider liquid molecule A which is in contact with that of the solid surface. Now draw sphere of influence about the molecule A. Now figure shows the angle of contact between a liquid which completely weights a solid surface. Now the angle of contact in this case is 0. यामध्ये angle of contact 0 असतो. In this case the liquid molecule near the contact region are so less in number. म्हणजेच लिक्विड मॉलिक्यूल जे सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ते खूप कमी प्रमाणात असतात. देअरफॉर द कोहेसिव्ह फोर्स इज निग्लिजिबल दॅट इज AC इज इक्वल टू 0. आणि म्हणून इथे कोहेसिव्ह फोर्स जो आहे दॅट इज निग्लिजिबल म्हणजे नाहीच, कमीत कमी. निग्लिजिबल म्हणजे काय, नाहीच. देअरफॉर दॅट इज AC इज 0. आणि म्हणून इथे कोहेसिव्ह फोर्स 0 आहे. द नेट अडेसिव्ह फोर्स इट सेल्फ इज द रिझल्टंट फोर्स. AP हा अडेसिव्ह फोर्स आहे दॅट इज द इट सेल्फ इज द रिझल्टंट फोर्स. कोहेसिव्ह फोर्स 0 असल्यामुळे अडेसिव्ह फोर्स जो आहे तोच रिझल्टंट फोर्स दाखवतो. म्हणजेच काय, इथे रिझल्टंट फोर्स दॅट इज द रिझल्टंट ऑफ AP अँड AC. पण कोहेसिव्ह फोर्स 0 असल्यामुळे द नेट अडेसिव्ह फोर्स इट सेल्फ इज द रिझल्टंट फोर्स दॅट इज AP इज इक्वल टू AR. आणि म्हणून अडेसिव्ह फोर्स आणि रिझल्टंट फोर्स एकाच डायरेक्शनला आहेत. देअरफॉर the tangent AT is along the wall within the liquid. आणि म्हणून AT ही टँजंट ARला नॉर्मल आहे दॅट इज परपेंडिक्युलर आहे. अँड देअरफॉर दॅट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. आणि म्हणून अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे. चौथा प्रकार आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर 90 डिग्री असेल तेव्हा कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्केव्हिटी काय असते ते पाहणार आहोत. त्यासाठी आधी आपण फिगर कन्सिडर करूया. इथे सॉलिड लिक्विड पेअरचं असं एक्झाम्पल कन्सिडर करायचं दॅट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 डिग्री. म्हणजेच हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 डिग्री दॅट इज द टँजंट हिअर इज परपेंडिक्युलर टू दॅट ऑफ दिस सॉलिड सरफेस. Therefore here consider the hypothetical liquid. Hypothetical liquid means गृहीत धरलेलं असं कुठल्याही प्रकारचं लिक्विडचं एक्झाम्पल नाही. आणि म्हणून कन्सिडर अ हायपोथेटिकल लिक्विड हॅविंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री विथ ए गिवन सॉलिड सरफेस. आता इथे AP दॅट इज द अडेसिव्ह फोर्स, AR दॅट इज द रिझल्टंट फोर्स, AT इज द टँजंट टू दॅट ऑफ द लिक्विड सरफेस. And therefore here AC that is the cohesive force. हे झालं डिस्क्रिप्शन. आता आपण एक्सप्लेनेशन समजून घेऊया. नाव हिअर कन्सिडर दॅट इज द मॉलिक्यूल A which is in contact with that of the solid surface. Draw sphere of influence about the molecule A. Now the net cohesive force AC is exactly at 45 degree with either of the surface. म्हणजेच हा AC जो कोहेसिव्ह फोर्स आहे दॅट इज ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल A
that is exactly 45 degree with either of the surface. Means here this AC makes 45 with this, that is the AT, and here that is the liquid surface, and here also 45 degree makes with that of the solid surface. Now the resultant force AR is exactly vertical. AR हा resultant force that is exactly vertical to that of the here solid surface. म्हणजेच अडेझिव्ह आणि कोहेझिव्ह फोर्स त्याचा रिझल्टंट AR हा सॉलिड सरफेसला व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने इथे दाखवलेला आहे. नाव फॉर दिस रिझल्टंट हियर that is the AP is equal to, for this AP is equal to AC upon square root 2, where AR is the resultant is the magnitude of the net force. म्हणजेच ॲडेझिव्ह आणि कोहेझिव्ह फोर्सचा AR काय आहे, नेट रिझल्टंट फोर्स आहे. आता AP इज इक्वल टू AC अपॉन रूट 2 हे कशा पद्धतीने येतं हे आपण समजून घेणार आहोत. AP इज इक्वल टू AC अपॉन स्क्वेअर रूट 2 हे कशा पद्धतीने फिगरवरून समजून घेणार आहोत. आता इथे हा मॉलिक्यूल A आहे. रिझल्टंट फोर्स व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. AP अडेझिव्ह फोर्स हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आहे. हा AC ही लिक्विड सरफेस दॅट इज द टँजंट कोहेझिव्ह फोर्स. हा AC सॉलिड सरफेसशी 45चा अँगल करतो. आता हा AP तोच इकडे हा AP आणि हा याला पॅरलल म्हणजेच हा काय आहे AP आणि हा झाला 90 डिग्री. आता या फिगरवरून हा 45 झाला आणि म्हणून साइन 45 इज इक्वल टू AP अपॉन धिस AC. AP अपॉन AC. साइन 45 आपल्याला माहिती आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट 2 दॅट इज इक्वल टू AP अपॉन AC. देअरफॉर AP इज इक्वल टू AC अपॉन स्क्वेअर रूट 2. आणि म्हणून इथे अडेझिव्ह फोर्स दॅट इज इक्वल टू AC अपॉन स्क्वेअर रूट 2. नाव फ्रॉम दिस वी कॅन राईट फॉर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मीन्स लेस दॅन 90 डिग्री. ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लेस दॅन 90 डिग्री जेव्हा असतो तेव्हा मिनिस्कस कॉन्केव असते आणि म्हणून त्या कंडिशनसाठी हा AP दॅट इज द अडेझिव्ह फोर्स ग्रेटर असतो आणि म्हणून दॅट AP इज ग्रेटर दॅन AC अपॉन स्क्वेअर रूट 2. अँड फॉर सेकंड कंडिशन फॉर ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच ग्रेटर दॅन 90 असेल तर मिनिस्कस कॉन्व्हेक्स असते. त्यामध्ये कोहेझिव्ह फोर्स जास्त असतो आणि म्हणून दॅट व्हेक्टर AP इज लेस दॅन AC अपॉन स्क्वेअर रूट 2. नेक्स्ट पॉईंट ई शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन ए सॉलिड सरफेस. या पॉईंटवर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन ए सॉलिड सरफेस अँड राईट डाऊन पॉसिबल केसेस ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण समजून घेणार आहोत. व्हेन ए स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड इज ड्रॉप ऑन ए प्लेन सॉलिड सरफेस the liquid will either spread on the surface or will form droplet on the surface. ही phenomenon surface tension of liquid आणि angle of contact between the liquid and solid surface वर डिपेंड आहे. म्हणजेच काय तर लिक्विड जर ह्या सॉलिड सरफेसवर आपण ओतले तर एकतर ते लिक्विड स्प्रेड होईल किंवा त्याचा ड्रॉपलेट्स म्हणजे स्पेरिकल शेप फॉर्म होईल. हे कशावर डिपेंड आहे सरफेस टेन्शन आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर डिपेंड आहे. नाव हिअर कन्सिडर दॅट लेट थिटा विथ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द गिवन सॉलिड लिक्विड पेअर. आता आपण एक एक्झाम्पल समजून घेऊ इथे. त्यामध्ये कोणते कोणते फोर्सेस आहेत आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे हे समजून घेणार आहोत. थिटा विथ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द गिवन सॉलिड लिक्विड पेअर. सपोज दॅट दिस इज द सॉलिड लिक्विड पेअर. Theta is angle of contact between this solid and liquid pair. That is here that is the tangent
and that of the liquid. And therefore here T1 is the force due to surface tension at the liquid solid interface. T1 हे surface tension आहे liquid solid interface मधलं. T2 that is the force due to surface tension at the air and solid interface. हा air आणि solid interface मधला T2 tension surface tension आहे. Now T3 that is the force due to surface tension between the air and liquid interface. Air आणि liquid interface मधलं T3 हे surface tension आहे. Now here consider that now for the equilibrium of the drop. Equilibrium of the drop म्हणजेच काय तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे फोर्स दे आर इक्वल आणि म्हणून फॉर द इक्विलिब्रियम ऑफ द ड्रॉप द इक्वेशन इज लाईक दॅट T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा. T2 आता लेफ्ट हँड साईडला T2 हे टेन्शन आहे म्हणजेच हा फोर्स आहे आणि T1 हा राईट हँड साईडला आहे. आता T2 लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे फोर्स इक्विलिब्रियमला इक्वल असतात आणि म्हणून इक्वेट दॅट फोर्सेस. देअरफॉर T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा. आता T1 प्लस T3 कॉस थिटा हे कशा पद्धतीने येतं हे आपण पाहणार आहोत. T1 हा राईट हँड साईडला आहे, T2 हा फोर्स लेफ्ट हँड साईडला आहे आणि T3 हा इन्क्लाइन आहे आणि म्हणून यामधला हा थिटा अँगल हा इन्क्लाइन असल्यामुळे T3 इन्क्लाइन असल्यामुळे दॅट इज डिवायडेड इंटू टू कॉम्पोनंट T3 साइन थिटा अँड T3 कॉस थिटा अलॉंग हॉरिझॉन्टल डायरेक्शन and T3 sin theta along vertical direction. And therefore here for equilibrium of the drop equating left hand side forces and right hand side forces. Left hand side ला T2 and म्हणून T2 is equal to T1 plus T3 cos theta. And therefore rearrange this formula cos theta is equal to T2 minus T1 upon T3. T1 इकडे आपण लेफ्ट हँड साईडला नेला म्हणून निगेटिव्ह झाला. T3 मल्टिप्लाय म्हणून इकडे जाताना तो डिवाइड. देअरफॉर T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3 आणि म्हणून हा रेशो दॅट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दॅट इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. आता ह्या रेशोवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड आहे म्हणून आपण त्याच्यावर असलेल्या 4 केस समजून घेणार आहोत. फ्रॉम दिस इक्वेशन वी गेट द फॉलोइंग केसेस. केस फर्स्ट, जर T2 हा फोर्स T1 पेक्षा जास्त असेल अँड T2 मायनस T1 दॅट इज लेस दॅन T3 तेव्हा कॉस थिटा इज पॉझिटिव्ह म्हणजे हा कॉस थिटा तेव्हा पॉझिटिव्ह असतो अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज ॲक्यूट अँगल आणि म्हणून अँगल ऑफ थिटा जो आहे हा ॲक्यूट अँगल असतो म्हणजेच लेस दॅन 90. ह्या पद्धतीने तेव्हा सॉलिड लिक्विड पेअरमधला जो लिक्विड ड्रॉप आहे तो ह्या पद्धतीने असतो. नाव केस 2 मध्ये इफ T2 इज लेस दॅन T1 अँड T1 मायनस T2 इज लेस दॅन T3. आता इथे T2 हा T1 पेक्षा लहान आहे आणि म्हणून सबस्ट्रॅक्शन बिटवीन T1 मायनस T2 दॅट इज लेस दॅन T3 तेव्हा कॉस थिटा इज निगेटिव्ह. तेव्हा कॉस थिटा निगेटिव्ह असतो अँड थिटा अँगल इज ऑप्ट्यूस अँगल आणि थिटा अँगल हा ऑप्ट्यूस अँगल असतो म्हणजेच ग्रेटर दॅन. ऑप्ट्यूस म्हणजे ग्रेटर दॅन 90 आणि म्हणून सॉलिड लिक्विड पेअरमधला थिटा अँगल हा ऑप्ट्यूस या पद्धतीने असतो. दुसरी पॉसिबिलिटी केस इफ T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 असेल तेव्हा कॉस थिटा इज इक्वल टू 1 अँड थिटा इज नियरली इक्वल टू 0. तेव्हा थिटा 0 असतो. आपल्याला माहिती आहे कॉस थिटा इज 1 देन थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 दॅट इज हिअर नियरली इक्वल टू 0. नाव केस 4 मध्ये इफ T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3 जर T2 मायनस T1 ग्रेटर दॅन T3 असेल किंवा T2 इज ग्रेटर दॅन T1 प्लस T3 हा T1 इकडे पॉझिटिव्ह झाला इकडे राईट हँड साईडला जाताना तेव्हा कॉस थिटा इज ग्रेटर दॅन 1 तेव्हा कॉस थिटा हा 1 पेक्षा ग्रेटर असतो आणि म्हणून तेव्हा थिटा अशा प्रकारे जेव्हा असतो देन थिटा विल बी नॉट एक्झिस्ट म्हणजेच कॉस थिटा ग्रेटर दॅन 1 असेल तर थिटा विल बी नॉट एक्झिस्ट आणि म्हणून विच इज इम्पॉसिबल
आणि म्हणून अशा केसमध्ये हे शक्य नाही. द लिक्विड स्प्रेड ओव्हर द सॉलिड सरफेस, म्हणजेच ते लिक्विड त्या सॉलिड सरफेसवर काय होईल, स्प्रेड होईल, पसरेल, अँड ड्रॉप विल नॉट बी फॉर्म, आणि अशा प्रकारे ड्रॉप फॉर्म होणार नाही.